गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. आज आपण 8वा धडा गद्य विभागातील ऊर्जा शक्तीचा जागर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, जन्म 1943. आता मी थोडक्यात त्यांचा परिचय वाचते आणि मग त्याविषयी तुम्हाला बोलते. आपलं नेहमीप्रमाणेच पहिल्या ह्याच्यात लेखकाचा काय असतो, परिचय असतो, आणि दुसऱ्या ह्याच्यात या पाठात कोणता संदेश दिलेला आहे, कोणतं वर्णन आलेलं आहे याचं वर्णन असतं. तर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. 8वा धडा ऊर्जा शक्तीचा जागर. ऊर्जा शक्तीचा जागर मीन्स एनर्जी, पॉवर, आणि जागर आणणे म्हणजेच जाग आणणे, अवेकिंग. पहा, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा मी आता परिचय वाचते आणि मग नंतर एक्सप्लेनेशन देते, स्पष्टीकरण. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक, ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, रॉयल सोसायटी लंडनचे फेलो, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे CSIR अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. कॉन्ट्रीब्युशन. व्याप्ती वाढवणे, पसारा वाढवणे. पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित. त्यांची शोध नव्या भारताचा, पंचशील, नव्या युगाचे, टाइमलेस, इन्स्पिरेटर, तिलक इन अवर टाइम्स, रिइव्हेंटिंग इंडिया इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. भारतातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत. मोठे सायंटिस्ट आहेत, ग्रेट सायंटिस्ट. प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मकता, शिस्त, संशोधक वृत्ती, नेतृत्व गुण व प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय पैलू आहे. आता आपण हा जो परिचय वाचला आणि त्याच्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण त्यांच्या विद्यार्थी दशेतील लहानपणीच्या ज्यावेळी ते शिकत होते त्यावेळेला त्यांच्या ज्या काही आठवणी आहे, मेमरीज आहेत, त्या त्यांनी या पाठामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास कसे प्रवृत्त केले याचे वर्णन आलेले आहे. आता पहा, या पाठात लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने शिक्षण घेण्यास, काय म्हटले, जिद्दीने शिक्षण घेण्यास कसे प्रवृत्त केले याचे वर्णन या पाठात आलेले आहे. डेली लाइफ में, ये पाठ में अभी क्या क्या बताया है, तो डेली लाइफ में एनर्जी, शक्ति कितनी इंपॉर्टेंट है इसके बारे में ये पाठ है, ये चैप्टर है, हा पाठ है. इसमें लेखक डॉक्टर रघुनाथ माशेलकर, उनका जन्म 1943 1943 मध्ये झाला. ते वैज्ञानिक, सायंटिस्ट, ग्रेट सायंटिस्ट, हार्ड वर्किंग. पहा, त्यांच्याकडे कोणते गुण होते, तर प्रचंड कष्ट करण्याची काय होती त्यांची
वृत्ती होती. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, सकारात्मक. आता सकारात्मक काय असते पहा, शिस्त असते त्याच्यामध्ये, पॉझिटिव्ह, नेहमी आपण निगेटिव्ह विचार न करता पॉझिटिव्ह विचार करायचा, त्याला आपण सकारात्मकता असं म्हणतो. ओके. त्यानंतर संशोधक वृत्ती मीन्स क्युरियस, काय म्हणतो आपण त्याला, क्युरियस. त्यानंतर नेतृत्व गुण, नेतृत्व गुण मीन्स लीडरशिप. आणि प्रखर देशनिष्ठा, प्रखर देशनिष्ठा म्हणजे काय, देश के प्रति निष्ठा. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काय आहे, विलोभनीय पैलू आहेत, त्यांचे विशेष गुण आहेत. तुम्हाला हे लक्षात ठेवायचे त्यांच्यामध्ये कोणकोणते गुण होते. तुम्ही ज्या वेळेला मोठी उत्तर लिहाल, स्वमत लिहाल, त्याच्यामध्ये याचा उल्लेख तुम्हाला नक्कीच करायचा आहे. आणि हे पैलू आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रस्तुत पाठामध्ये आपण असं म्हणतो की बचपन में ही, लहानपणीच उनके पिता गुजर गए और सब ये बचपन की यादें उन्होंने ये पाठ में बताई है. बचपन यानी बालपन, लहानपन, चाइल्डहुड. बहुत कठिन परिस्थिति में गया, अत्यंत कठिन परिस्थितीत गेले. सब पढ़ाया लिखाया बड़ा किया और उनके माताजी ने किया. डिफिकल्ट सिचुएशन से वो बचपन में बहुत गुजर गए और वो मेमरीज, वो आठवणी इसमें बताया गया. त्यावर बात करून ते मोठे वैज्ञानिक कसे बनले याची ही स्टोरी आहे, ही कथा आहे. आणि हा पाठ आठवणीतील शाळा आणि शिक्षक यातून घेतलेला आहे. आणि अशा आठवणी त्यांनी आपल्या या पाठात सांगितलेल्या आहेत. मग आता या पाठातून आपण काय घ्यायचं, तर आपल्याला या पाठात हाच संदेश मिळतो की कितीही कठीण परिस्थिती असो, त्या संकटावर, त्या परिस्थितीवर मात करून त्यातून आपल्याला काय काढायचं आहे, मार्ग काढून आपल्याला पुढे जायचं आहे. हमें रास्ता निकालना है, आगे जाना है. हतबल न होता, निराश न होता, स्वतःवर आपल्या विश्वास ठेवा. हार्ड वर्क करा, कष्ट करण्याची तयारी ठेवा, तर कोणतीही असाध्य गोष्ट आपल्याला करणं शक्य होतं. हा संदेश त्यांनी आपल्याला या पाठातून दिलेला आहे. आता आपण परिचय पाहिलेला आहे. आता आपण आपल्या लेसनला सुरुवात करूया. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनी आपलं पेन, नोटबुक तयार ठेवा आणि जे जे मी शब्द सांगेन, शब्दार्थ, वाक्प्रचार, तिकडे लक्ष तुम्ही द्यायचं आहे. पण नेक्स्ट स्लाइड कडे वळूया. शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीने संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे. शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की लेखकाला सगळ्या त्या आठवणी त्याच्या लहानपणीच्या, बालपणीच्या जागृत होतात आणि त्याच्यामध्ये मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची त्यांना काय येते, आठवण येते.
गिरगाव मधील युनियन हायस्कूल मध्ये आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर आणि शिर्के सर हे 3 शिक्षक त्यांना आठवतात. कोणते सर? तर भावे सर मी तिथे मेन्शन केले बघा, ही नावं लक्षात ठेवा. जोशी सर, शिर्के सर, या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे. ऋण असणे, पहा, ऋण असणे म्हणजे काय? उपकार असणे. ऋण असणे म्हणजे काय? उपकार असणे, ज्याला आपण इनडेफनेस असं म्हणतो. टू हॅव फेवर. पण त्याच वेळी हेही सांगितलं पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला, संपर्क मीन्स कॉन्टॅक्ट, जवळी, तो जिच्यामुळे आला ती माझी परम प्रिय आई, मला अतिशय प्रिय असणारी माझी आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार? ऋण म्हणजेच ज्याला आपण उपकार, कर्ज म्हणतो, इनडेफनेस. कारण लहानपणी लेखकाला शिक्षणात प्रवाहात आणण्याचं काम त्यांच्या आईनं केलं. आईनं अतोनात कष्ट केले, अतोनात कष्ट केले आणि त्यांना शिकवलं. आणि मामाही त्यांच्या शिक्षणासाठी कसे उपयोगी पडले, त्यांनी सुद्धा त्यांची जबाबदारी कशी घेतली. म्हणून इथे लेखक म्हणताय, आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कधीच विसरू शकत नाही. आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षकच नव्हती, तर माझे सर्वस्व होती. पहा, लहानपणी आपण शाळेत येण्याच्या अगोदर आपण आईचं पहिलं बोट धरायला शिकतो. आईचं बोट धरून आपण पहिलं पाऊल टाकायला शिकतो. पहिला शब्द आपण आई उच्चारतो, कारण आई आपल्याला जन्म देते, आई आपल्याला आपलं संगोपन करते, लहानाचं मोठं करते, आपल्याला काय हवं नको ते पाहत असते, आपल्याला संस्कार देते लहानपणीच, कसं वागावं, कसं बोलावं, वाईट वागू नये, हे संस्कार देणारी पहिली कोण असते? आपली आई असते. म्हणजे आपण सगळे पहिले धडे कोणाकडून घेतो? आईकडून घेतो. आई तुम्हाला कसं पुढे जायचं, अडचणीत असल्या तर संकटात तुमची आई तुमच्या पाठीशी असते. आणि म्हणूनच इथे लेखक म्हणतोय की आई ही प्रत्येक मुलाची काय असते? पहिली शिक्षक असते. कारण पावलं पावली आपल्याला आई लागते. पहा, आई माझं हे कुठे, आई माझं ते कुठे आहे. आई तुम्हाला सगळं संपूर्ण स्वयं म्हणजे तुम्हाला स्वतःच स्वतः कसं ठेवावं, प्रत्येक गोष्ट कशी ठेवावी, स्वावलंबन शिकवते. प्रत्येक वस्तू कशी जपून ठेवावी, अभ्यास नियमित कसा करावा, कसं वागावं, शाळेत नियमित जावं, हे सगळे धडे कोण देत असते? आई देत असते. तुम्हाला सगळं खाणं पिणं वेळच्या वेळी सगळं तुमचं करणं हे आईच करत असते. त्यामुळे आई ही जास्त तुमच्या जवळची असते आणि म्हणूनच आई ही प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. हे विधान तुम्हाला पटलेलं असेल. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षकच नव्हती तर सर्वस्व होती. याचा अर्थ तुम्हाला आता नक्की कळलेला आहे. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. साऊथ गोव्यामध्ये माशेल हे काय आहे? लेखकाचं मूळ गाव आहे, जिथे लेखकाचं बालपण गेलं, म्हणजेच बचपन वहा गया. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर
खेळल्याच्या आणि पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरी सारख्या, लहरी मीन्स काय तर वेव्स, वाऱ्याच्या लहरी येतात. आता इथे लक्षात घ्या, मी शब्द सांगते ते लक्षात घ्या. सर्वस्व, सर्व काही, एव्हरीथिंग, आई ही टीचर, सब कुछ. निवांतपणा, निश्चितपणा, निवांतपणा, पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या. निवांतपणा मीन्स निश्चितपणा, पीसफुलनेस, रिलॅक्स. कळतंय सगळ्यांना? आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला एक सांगितलंय की पीपल का कट्टा, पीपल का कट्टा म्हणजेच बेस ऑफ पीपल ट्री, ज्याला आपण वेग असं म्हणतो. पुसटशा आठवणी, पुसटशा आठवणी मीन्स अस्पष्ट, अनक्लिअर, अंधुक. माझ्या मनात अधून मधून वाऱ्याच्या लहरी सारख्या, लहर मीन्स झुळूक, ब्रीज, लहर मीन्स ब्रीज, झुळूक, अधून मधून लहरी सारख्या येत असतात. लेखकाला आठवतात त्या सगळ्या आठवणी, दक्षिण गोव्यातलं माशेलगाव, तिथलं लहानपणीचं बालपण, तिथले मामा कसे उपयोगी पडले, तिथे आई कशी माझ्या उपयोगी पडली, तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळ कट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरी सारख्या येत असतात. माझ्या वयाच्या 6व्या वर्षीच माझे वडील वारले. पहा किती वाईट गोष्ट आहे. जिथे लेखक मोठाही झाला नाही, 6 वय म्हणजे किती लहान, त्यावेळेला त्यांचे वडील वारले, गुजर गए पिताजी. आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी, उदरनिर्वाहासाठी मीन्स पोट भरण्यासाठी, लाईव्हलीहूड आपण ज्याला म्हणतो, कुठे यावं लागलं तर माशेलगाव त्यांना सोडावं लागलं. त्यांचं मूळ गाव माशेल हे सोडावं लागलं आणि माझी आई आणि मी मुंबईत येऊन पोहोचलो. कुठे आले ते? मुंबईत आले. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्या खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. पहा, तुम्हाला गिरगाव एरिया माहिती आहे, गिरगाव चौपाटी, गिरगाव ज्याला आपण चर्नी रोड म्हणतो, ज्याला आपण ठाकूरद्वार म्हणतो, जे मरीन लाईन्स आणि चर्नी रोड वेस्टर्न लाईनला स्टेशन आहे. तिकडे जर तुम्ही बॉम्बे साईडला गेलात, दक्षिण मुंबई, तर तुम्हाला गिरगाव हा एरिया बऱ्याच जणांना माहिती असेल. आणि गिरगावामध्ये त्यावेळेला चॉल सिस्टीम होती, चाळी सिस्टीम होत्या, फ्लॅट सिस्टीम त्यावेळेला नव्हती. त्यामुळे परिस्थितीप्रमाणे गिरगावातल्या खेतवाडी हा अतिशय फेमस एरिया आहे तिथला. देशमुख गल्लीमध्ये कोणत्या इमारतीत राहत होते, बिल्डिंग मध्ये राहत होते तर मालती निवास. त्या बिल्डिंगचं नाव काय? मालती निवास. हे लक्षात ठेवा. तुम्हाला ह्याच्यावर चौकटी पूर्ण करा, आकृती पूर्ण करा, आन्सर इन वन वर्ड असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात ज्ञान आकलनासाठी. कळलं? तर ते लक्षात तुम्ही ठेवा. याच्यावर तुम्हाला अशाच टाईपचे प्रश्न येतील की आता समजा मी पहिला पॅराग्राफ शिकवला, लेखक ज्यांचे ऋणी आहेत अशा व्यक्ती कोण,
तर भावे सर, जोशी सर, शिर्के सर, आई आणि मामा. मग हे आकृती पूर्ण करण्यासाठी प्रश्न येईल. शाळा आणि शिक्षक याविषयी जोडलेल्या लेखकाच्या आठवणी सांगा. तर मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षक. लक्षात येते सगळ्यांना? मग अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत, पॉइंट्स लक्षात ठेवायचे. आर्थिक परिस्थिती पूर्ण खालावलेली. आर्थिक मीन्स सांपत्तिक, इकॉनॉमिक. खालावलेली म्हणजे एकदम बेकार सिच्युएशन, गरिबी ज्याला आपण म्हणतो. दारिद्र्याशी संघर्ष करणारी. दारिद्र्य म्हणजेच गरिबी. संघर्ष मीन्स स्ट्रगल. संघर्ष म्हणजे काय? स्ट्रगल, टू फाईट, लढा देणारी. माझी अल्पशिक्षित आई. अल्पशिक्षित मीन्स अतिशय कमी शिकलेली, बहुत कम सीखी हुई. आणि शिक्षणासाठी मी आसुसलेला. आसुसलेला म्हणजे काय? तर टू क्रेव फॉर, स्ट्रॉंग डिझायर. एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा बाळगणे, त्याला कोणता आलेला आहे शब्द? आसुसलेला. कळतंय सगळ्यांना? मग आसुसलेला या शब्दाचा अर्थ लक्षात आलाय. आसुसलेला मीन्स टू क्रेव फॉर, आसुसणे. स्ट्रॉंग डिझायर, एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा असणे. आई काय करत होती? दारिद्र्याशी संघर्ष जशी आई करत होती तसा मी सुद्धा करत होतो. आणि या संघर्षामध्ये मला शिकायचं आहे. टू क्रेव फॉर, स्ट्रॉंग डिझायर. पहा किती कठीण परिस्थिती असली. आता तुम्ही सुद्धा या परिस्थितीतून जात आहात सध्या लॉकडाऊन मध्ये, की बऱ्याच लोकांची कामं सुटलेली आहेत, नोकऱ्या गेलेल्या आहेत, बऱ्याच लोकांचे धंदे बसलेले आहेत. मुंबईमध्ये भाडं देणं परवडत नाही. जगायचं कसं असा प्रत्येकापुढे प्रश्न आहे. घर कसं चालवायचं, त्यात कोरोना सारखी स्थिती आहे. अनेक प्रश्नचिन्ह आपल्यामध्ये सुद्धा आज आहेत. शाळेची शिक्षणाची फी आपल्याला भरता येत नाहीये, पुस्तकांची फी भरता येत नाही. ही आज आपली सुद्धा सिच्युएशन जशी आहे तशी त्या वेळेला लेखकाचे वडील वारल्यामुळे सगळी जबाबदारी त्याच्या आईवर आली होती. आणि म्हणून आई लढा देत होती त्या परिस्थितीशी, टू फाईट, संघर्ष करत होती की माझ्या मुलाने शिकलं पाहिजे. पण त्यावेळेला परिस्थिती अशी होती की कोणतीच फी भरणं शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन, प्रश्नचिन्ह मीन्स क्वेश्चन मार्क, माझ्या पुढे मोठा संकट येऊन उभं राहिलं होतं. आणि आई पुढे की पैसेच नाहीत आपल्याकडे, फी भरणं शक्य नाही, तर शाळेत कसा जाऊ. तर साधारण त्यावेळेचं वातावरण हे मुंबईत आल्यानंतर, गिरगावात आल्यानंतर लेखकाचं होतं. सिच्युएशन अशा प्रकारची होती. पण लेखकाने हार मानली नाही आणि त्याच्या आईनेही हार मानली नाही. त्यांनी परिस्थितीशी लढा द्यायचा ठरवलं. आणि आपण ते लढा कसा दिला त्यांनी पुढे, हे पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. तेव्हा नेक्स्ट स्लाइड कडे आपण वळूया. अखेर युनियन हायस्कूल मध्ये पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. ती खचली नाही. ही चित्र तुम्हाला दिसतात ना, ही डॉक्टर माशेलकरांचं, माशेल हे गाव आहे दक्षिण गोव्यातील. ही काही मंदिरं दिसत आहेत तुम्हाला.
इथे मंदिर दिसतंय पहा, इथे माशेल हे गाव दिसतंय आणि हा माशेल गावातला एसटी स्टँड दिसतोय. ओके, तेव्हा ते माशेल गावाचं चित्र आहे हे लक्षात घ्या. पण माझ्या आईनं काय सोडला नाही, धीर सोडला नाही. माझ्या आईनं बिलकुल धीर सोडला नाही, आशा सोडली नाही, ती खचली नाही, ती नर्वसही नाही झाली. हार्ड वर्किंग होती, तिनं वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही माझ्या मदतीला आले. त्यावेळेला माझे मामा सुद्धा माझ्या शिक्षणाच्या कामात मदतीला आले. आईला त्यांनी मदत केली, मलाही मदत केली. त्यामुळे त्यांचेही उपकार मी कधीही फेडू शकत नाही. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. कुणामुळे? मामांमुळे खेतवाडीतील प्राथमिक मीन्स प्रायमरी स्कूल, प्रवेश मीन्स एंट्रन्स त्या शाळेमध्ये मिळू शकला. ऍडमिशन आपण ज्याला म्हणतो ते मिळू शकलं. ही शाळा महानगरपालिकेची होती, म्युनिसिपल कॉर्पोरेशनची होती. माझ्याप्रमाणे शाळेची ही परिस्थिती बेताचीच होती. बेताचीच म्हणजे तशीच गरीब शाळा होती. पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. काय होतं की इथले शिक्षक जे होते हे मनानं काय होते, श्रीमंत होते. शाळा गरीब असली, शाळेची परिस्थिती, शाळेमध्ये फॅसिलिटीज नसल्या तरी सुद्धा शिक्षक मात्र मोठ्या मनाचे होते. माझ्या पायात चप्पलही घालायला नव्हती, ज्याला आपण काय म्हणतो नंगे पैर, अनवाणी, बेअरफूट, पायात चप्पल न घालता. पण अशा परिस्थितीतही मी शाळेत जात होतो. माझी शाळा सुरू होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं. तुम्हाला मी सांगितलं की अनवाणी मीन्स नंगे पैर, बेअरफूट, पायात चप्पल न घालता. ही परिस्थिती कधीपर्यंत होती तर वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मी अनवाणी, पायात चप्पल न घालता शाळेत जात होतो. पण मी कुठेही लाजलो नाही, कारण माझ्याकडे जिद्द होती, मला शिकायचंय. माझ्या गरीब परिस्थितीला कोणी हसलं तरी चालेल, पण मला शिकायचं आहे अशी माझ्या मनाची तयारी झालेली होती. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूल मध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली त्यावेळी तर आणखी एक मोठं संकट समोर आलं. आता प्राथमिक शिक्षण झालं, आता हायस्कूल मध्ये शिक्षण पूर्ण करायचं आहे. त्यावेळेला अजून एक मोठं संकट त्यांच्यावर उभं राहिलं. आता कोणतं संकट तर त्यावेळी हायस्कूलची प्रवेश फी 21 रुपये होती. 21 मीन्स 21 रुपीज होती. पण त्यावेळेचे 21 म्हणजे खूप जास्त होते. पण आमच्या जवळ एवढे पैसे कुठून येणार? प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे मला वाटू लागले. आता मी ऍडमिशन या शाळेमध्ये मिळवू शकणार नाही हायस्कूलमध्ये असं मला वाटायला लागलं आणि माझं शिक्षण आता थांबणार. पण माझ्या आईने जिद्द सोडली नाही, धीर सोडला नाही. समजतंय सगळ्यांना? तिने संघर्ष केला, लढा दिला, परिस्थितीचा सामना केला. तिने आजूबाजूच्या बिराडातील, बिराड मीन्स नेबर्स, काही काम करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. म्हणजे धुणी भांडी, कुणाचं जेवण बनव, अशा प्रकारची कामं तिने सुरू केली
पण आपल्या मुलाला हायस्कूलमध्ये प्रवेश मिळवायचाच ही तिची जिद्द होती आणि त्यामुळं तिने ती धुणी भांडी करून, कामं करून, घरकामं करून पैसे जमवायला सुरुवात केली. पण त्याच वेळी तिच्या परिचयातील, परिचय म्हणजे ओळखीतील एक माऊली, माऊली म्हणजे एक स्त्री, एक आई तिच्या मदतीला धावली. आपण म्हणतो ना, कुणीतरी परमेश्वराच्या रूपात आपल्याला आपल्या संकटात उभं राहतं, तशी ती माऊली त्याच्या आईच्या मदतीला धावली आणि त्यांच्या आईला तिनं मदत केली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. 21 रुपये जे मला ऍडमिशनला नव्हते माझ्याकडे, त्या माऊलीनं मोठेपणा दाखवला. देवाच्या रूपात ती आईच्या पाठीशी उभी राहिली आणि तिने 21 रुपये आईला देऊ केले आणि त्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. आणि तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित शाळांमध्ये, नामांकित म्हणजे काय तर फेमस, नामांकित म्हणजे काय फेमस, अशा शाळेमध्ये सगळ्या शाळांमधले प्रवेश काय झाले होते, बंद झाले होते. आता ऍडमिशन कुठे घ्यायचं असा लेखकाच्या पुढे प्रश्न उभा राहिला. अखेर युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला. पहा, शेवटी कुठल्या शाळेत प्रवेश मिळाला, ऍडमिशन मिळालं तर युनियन हायस्कूलमध्ये मिळालं आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला. नेक्स्ट स्टेज. अनेक अडीअडचणींमधून, अडीअडचणी डिफिकल्टीज, नामांकित फेमस, अडीअडचणींमधून मी प्रॉब्लेम्स मधून काय करत होतो, परिस्थितीशी लढा देऊन अभ्यास करत होतोच, पण छोट्याशा खोलीतील जागा अभ्यासासाठी काय पडायची, अपुरी पडायची. तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या आई वडिलांना तुम्ही विचारा, जेव्हा ते मुंबईत आले त्यावेळेला मुंबईत आपलं एक घर असणं, खोली असणं फार मोठं मानलं जायचं मुलांना. 10 बाय 10ची खोली म्हणजे खूप छोटीशी असते बाळांनो. आणि या 10 बाय 10च्या म्हणजे आपल्या 10 टाईल्स होतील, मोजून 10 टाईल्स एवढीच छोटी खोली. लक्षात घ्या, तिथेच किचन, तिथेच झोपणं, तिथेच उठणं, तिथेच अभ्यास करणं, कॉमन टॉयलेट, बाथरूम, टॉयलेट्स बाहेर. अशा परिस्थितीत, त्या अडचणीतून ती अभ्यासाला जागा काय व्हायची, कमी पडायची. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हतं. पूरक मीन्स एन्व्हायरमेंट तेवढंसं चांगलं नव्हतं. मात्र त्या वातावरणातही, त्या एन्व्हायरमेंटमध्ये पण मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो. पहा, आपल्याकडे सुद्धा बरीचशी मुलं घाटला, चेंबूर, गोवंडी, खारदेवनगर, बैंगनवाडी अशा एरियातून आपल्याकडे येतात. लहान लहान त्यांचे सुद्धा रूम आहेत आणि सेम जशी लेखकाची अवस्था आहे ना, की तिथे अभ्यासाला जागा अपुरी पडते, तिथेच 10 बाय 10ची खोली असते, छोटीशी खोली असते, तिथेच किचन, तिथेच टीव्ही, तिथेच सगळे बसतात, उठतात, येतात आणि आपल्याला सुद्धा अभ्यासाला खूप डिस्टर्बन्स होतो, वातावरण पूरक नसतं. पण म्हणून आपण जिद्द सोडायची का आता 10वीला? नाही ना. आपण सुद्धा लेखकासारखा जिद्दीने, आपण याच्यातून काय गुण घ्यायचा,
की लेखकाने जसं या परिस्थितीवर मात केली आणि मला शिकायचं ही जिद्द जी होती कोणत्याही परिस्थितीत, तसं तुमच्यामध्ये पण जिद्द असली पाहिजे की मला या लॉकडाऊन मध्ये जिद्दीने अभ्यास करायचा आणि चांगले मार्क्स मिळवायचे आहेत. हे टार्गेट ठेवा, हे ऑब्जेक्ट ठेवा. आणि परीक्षेत जसं लेखकाने जिद्दीने अभ्यास केला म्हणून त्याला चांगलं यश मिळत गेलं, तसं विद्यार्थ्यांना तुम्हाला सुद्धा नक्कीच यश मिळेल. पण जिद्द ठेवा, हा गुण आपण इथून घेऊ शकतो. या युनियन हायस्कूल मधील शिक्षक सेवाभावी वृत्तीचे होते. विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून देणे. स्वतःला झोकून देणे म्हणजे काय, तर पूर्णपणे आपण काय करायचं, त्याच्यामध्ये झोकून देणे याचा अर्थ पूर्णपणे सहभागी होणे, टू बी फुल्ली इन्व्हॉल्व. कळलं? असं त्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना शिकवताना फुल्ली ते इन्व्हॉल्व झाले, त्यांच्यामध्ये मिळून मिसळून गेले आणि निरपेक्ष भावनेने, निरपेक्ष मीन्स कुठलीही अपेक्षा न बाळगता जे शिकवलं जातं त्याला आपण काय म्हणतो, निरपेक्ष असं म्हणतो. अपेक्षा रहित, विदाउट एक्सपेक्टेशन. कसे होते, सेवाभावी वृत्तीचे. आपल्या मुलांना ज्ञानार्जन करणं, ज्ञान देणं. विद्यार्थ्या शिकवताना त्यांनी स्वतःला झोकून दिलं, टू बी फुल्ली इन्व्हॉल्व. आणि कुठल्याही अपेक्षा त्यांनी केली नाही, निरपेक्ष भावनेने, विदाउट एक्सपेक्टेशन त्यांना गायडन्स केलं. त्यामुळे माझ्या शालेय अभ्यासाचा पाया काय झाला, पक्का झाला. लक्षात येतंय सगळ्यांना? आणि म्हणूनच आपल्यामध्ये इथे लेखकाची जशी जिद्द आहे तसं आपल्याला या सगळ्या परिस्थितीवर मात करून, प्रोग्रेस करून, जिद्दी ने कोशिश करके हमें आगे बढ़ना है और हमें डटे रहना है पढ़ाई के लिए. देखो जी, अभी ये माशेलकर जब साइंटिस्ट हुए, बड़े हो गए, लेकिन उनका अगर आप जीवन चरित्र पढ़ोगे तो आपको पता चलेगा कि जो जो बड़ी हस्तियां हैं उनके बचपन कैसे गुजरे हैं. त्यांचं बालपण कसं गेलेलं आहे पहा, त्यांनी कसा परिस्थितीशी लढा दिलेला आहे, कसे ते पुढे गेलेत. आणि त्याप्रमाणेच आपण सुद्धा, त्यांनाही क्लासेसला पैसे नव्हते, त्यांच्याकडेही अभ्यासाला जागा नव्हती, पण त्यांनी आपली तरक्की कशी केली हे लक्षात घ्या. आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने, 10वीचं वर्ष खूप महत्वाचं आहे, त्यामुळे जिद्दीने अभ्यास करा आणि पुढे जा, कोशिश करा, प्रयत्न करा, जिद्द ठेवा आणि पुढे चला. हेच माझं सांगणं आहे तुम्हाला. हा गुण आपण इथून घेऊ शकतो. आपण नेक्स्ट स्लाइड कडे वळूया. आमच्या हायस्कूल मध्ये दर शनिवारी चाचणी घेतली जायची. काय घेतली जायची? दर शनिवारी चाचणी घेतली जायची. चाचणी मीन्स एक्झाम, टेस्ट, परीक्षा आपली येते ना 3 महिन्यांनी, फर्स्ट युनिट टेस्ट, तशी वीकली त्यांची काय व्हायची, एक टेस्ट व्हायची, परीक्षा व्हायची. आमचं हायस्कूलही गरीब होतं. काय होतं, आमचं हायस्कूल गरीब होतं. त्यामुळे उत्तरपत्रिका घरून न्यावी लागायची. आता आपल्याला शाळेमध्ये उत्तरपत्रिका मिळतात, बरोबर, पण त्यावेळेला त्यांचं हायस्कूल गरीब असल्यामुळे
टेस्ट व्हायची, चाचणी विकली व्हायची, त्याच्यासाठी त्यांना उत्तरपत्रिका आन्सरशीट घरून न्यावी लागायची. त्यावेळी तिची किंमत फक्त किती होती? 3 पैसे होती. किती होती? 3 पैसे होती. आपल्याला कदाचित पटणार नाही, पण तेव्हा दर आठवड्याला हे 3 पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यात पाणी यायचं. काय यायचं? डोळ्यात पाणी उभं राहायचं. डोळ्यात पाणी उभे राहणे, डोळ्यात, हा वाक्प्रचार आहे लक्षात घ्या, डोळ्यात अश्रू येणे, टू गेट टीयर्स इन आईज. पहा, ते 3 पैसे उभे करताना आठवड्यासाठी आईच्या डोळ्यात काय यायचं? पाणी यायचे, अश्रू उभे राहायचे. आजही आठवलं की माझ्या अंगावर काटा उभा राहतो. काटा, अंगावर काटा उभा राहणे वाक्प्रचार आहे लक्षात घ्या. डोळ्यात पाणी येणे किंवा डोळ्यात पाणी उभे राहणे हा पण वाक्प्रचार आहे. झोकून देणे हा पण वाक्प्रचार आहे. त्या अंगावर काटा उभा राहणे, भीतीने शहारा येणे, टू गेट गुजबम्स. आजही ते आठवलं लेखकाला की त्याच्या अंगावर काय येतो? काटा उभा राहतो. आणि तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले, पडेल ते काम केले. कशासाठी? त्या 3 पैशासाठी. लक्षात घ्या, त्या आन्सरशीट त्याला मिळावी म्हणून. काँग्रेस हाऊस जवळ काही काम मिळणार आहे असं समजल्यानं एकदा ती तिकडं गेली. कुठे होती? काँग्रेस हाऊस. आपल्याला काही जास्त काम मिळते का बघायला. कुठे गेली? काँग्रेस हाऊस जवळ गेली. रांगेत उभी राहिली. तशीच ताटकळत. ताटकळत म्हणजे काय? वाट बघत. ताटकळत म्हणजे काय? वाट बघत बिचारी उभी राहिली. पण लक्षात घ्या, असं हे उभं राहिल्यानंतर एवढे तास लाईन लावली, रांगेत उभी राहिली क्यू मध्ये, पण त्यावेळी तिला सांगण्यात आलं की फक्त 3री याने 3rd स्टँडर्ड किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच इथं काम दिलं जाईल. म्हणजे 3rd स्टँडर्ड पर्यंत शिकलेले किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांना इथे काम मिळेल, बाकीच्यांना मिळणार नाही, कारण त्यांची आई त्याच्याही पेक्षा कमी शिकलेली होती. हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली. नाराज होणे, नर्वस होणे. इथे लक्षामध्ये निराश होणे. घराकडे मागं फिरली, ती घराकडे परत आली आणि त्याच वेळी तिने ठरवलं की मी काय करेन, माझ्या मुलाला खूप शिकवेन. काय करेन? माझ्या मुलाला, आज जी माझ्यावर वेळ आली ना की मी शिकले नाही म्हणून मला काम मिळालं नाही, मला परत यावं लागलं, ही वेळ माझ्या मुलावर येता कामा नये. आणि त्यावेळी तिने मनाशी ठाम निश्चय केला की मी माझ्या मुलाला खूप शिकवेन, कारण शिक्षणाशिवाय या जगात काय नाही? मान नाही. लिटरेसी खूप महत्वाची आहे, लक्षात घ्या. इलिटरेसीमुळे आज माझ्यावर काय वेळ आली? न शिकल्यामुळे माझा जॉब गेला, म्हणून माझ्यावर ही वेळ आली. जर मी शिकलेली असती तर माझ्यावर ही वेळ आली नसती. आणि तिला एक कळलं की जगात शिक्षणाशिवाय काय नाही? मान नाही. मी माझ्या मुलाला खूप शिकवेन, ही जिद्द तिने मनाशी धरली आणि ती निराश मनानं, नाराज होऊन घराकडे परतली. लक्षात येते सगळ्यांना? हे लक्षात घ्या आणि याच्यातून आपण शिकायचं आहे की एज्युकेशन
शिक्षण किती महत्वाचं आहे, त्याशिवाय जगात किंमत नाही. आज शिक्षण असेल तर तुम्ही तुमचा परिस्थितीशी लढा देऊ शकता, चांगल्या अम्युनिटीज तुम्हाला मिळतील, चांगलं तुम्हाला राहता येईल, तुमची लाईफस्टाईल सुधारेल. हे ह्याच्यातून आपल्याला शिकायचंय बाळांनो. आणि त्या जिद्दीने तुम्हाला पुढे जायचं आहे, चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, चांगले एज्युकेशन घ्यायचं आहे. तुमच्या आईवडिलांची परिस्थिती नसताना सुद्धा तुम्हाला पहा चांगल्या शाळेत घातले, तुम्हाला ते शिकवताय. हे खूप मोठं आहे तुमच्यासाठी बाळांनो. आणि म्हणून ही जिद्द पकडा आणि मोठे व्हा, शिका. हा गुण याच्यातून तुम्ही घ्यावा असं मला वाटतं. आपण नेक्स्ट स्लाइड कडे वळूया. तिने प्रत्यक्षात केलंही तसंच. माझ्यासाठी तिने घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दातून सांगू? आता इथे पहा की कोणते कष्ट घेतले तिने. कोरे, कोरे मीन्स ब्लँक, पाठकोरे ज्याच्यावर बॅक साइडला लिहिलेलं आहे पण बॅक साइड कोरी आहे. लिहून उरलेले कागद ती काय करायची, एकत्र जमवायची आणि त्याच्या वह्या करून मला द्यायची. ब्लँक पेपर ज्याच्या पाठीमागे लिहिले आणि पाठीमागचा पेपर ब्लँक आहे किंवा लिहून उरलेले कागद आहेत, असे ती एकत्र काय करायची, जमवायची आणि त्याच्या मला नोटबुक तयार करून द्यायची. पहा आज आम्ही अखंड पेन्सिल मिळणं अवघड होतं, त्यामुळे जेमतेम हाताला धरता येईल बोटावर एवढी पेन्सिल लिहायला जमेल अशा पेन्सिलने लिहावं लागायचं. आज पहा आमचे पॅरेंट्स आम्हाला लागतील तेवढ्या वह्या, लागतील तेवढी पेन, लागतील तेवढे पेन्सिल, आपला पाऊच भरलेला असतो बाळांना. जे लागेल ते तुमचे पालक तुम्हाला पुरवतात. हे केवढं मोठं तुमचं भाग्य आहे. पण लेखकाची स्थिती बघा, आजकाल लास्ट इयरचे आपल्याला राहिलेले नोटबुक सुद्धा आपण काय करत नाही, यूज करत नाही. नवीनच पाहिजेत आम्हाला. काय हरकत आहे आपल्याला सुद्धा जर काही पेपर सॉल्व्ह करायचे असतील, प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हीही काढा ना जुन्या पुस्तकातली नोटबुक मधली पानं, त्याच्यावर मॅथ सॉल्व्ह करा, त्याच्यावर तुमचं रायटिंग स्किल डेव्हलप करा, त्याच्यात निबंध लिहा, सायन्सचे तुमच्या प्रयोग लिहा. किती काही करू शकता तुम्ही त्या तुमच्या वेस्ट लास्ट इयरच्या पेपर्स मधून. हे शिका बाळांनो. आणि वारेमाप मिळाले म्हणून वापर करू नका बाळांनो. आतापासून ही सवय लावली तर पुढे तुम्हाला खूप छान तुमचं आयुष्य जाईल. तर लेखकाची अवस्था बघा, त्याला एवढी लॉंग पेन्सिल सुद्धा मिळत नव्हती. छोटीशी पेन्सिल ती हातानं धरायची, जेमतेम हातात धरता येईल एवढीच पेन्सिल असायची आणि त्या पेन्सिलनच लिहावं लागायचं. पण लेखकाने शिक्षण सोडलं नाही, डटके रहे. आणि याच हायस्कूलमध्ये, युनियन हायस्कूलमध्ये लेखकाला कोण भेटले, भावे सर भेटले. भावे सर काय शिकवायचे, भौतिक शास्त्र शिकवत असत. भौतिक शास्त्र मीन्स फिजिक्स. विज्ञानातील, सायन्स मधील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, सायन्स शिकवलं नाही, तर त्या विषयाची त्यांनी काय लावली, गोडी लावली. गोडी लावणे, इंटरेस्ट. गोडी लावणे, आवड निर्माण करणे, टू डेव्हलप इंटरेस्ट. काय केलं, गोडी लावली. एखाद्या विषयाची आपल्याला पहा इंटरेस्ट केव्हा निर्माण होतो, जेव्हा एखादे टीचर, एखादे सर खूप छान शिकवतात तर तो पिरियड आपल्याला काय वाटतो, कधी आपल्याला आवड लागते त्या पिरियडची, की हा परत परत ते टीचर आले पाहिजेत, परत परत त्यांनी आपल्याला शिकवलं पाहिजे. कारण त्यांनी आपल्यामध्ये काय केली आहे, आवड निर्माण केली आहे, टू डेव्हलप इंटरेस्ट. आणि म्हणून
आपल्याला तो विषय आवडायला लागतो. आणि त्याचबरोबर त्याचबरोबर त्यांनी जीवनाचं फार मोठं तत्वज्ञानही शिकवलं. तत्वज्ञान, फिलॉसॉफी, लाईफ मध्ये आपण कसं जगलं पाहिजे याचं त्यांनी फिलॉसॉफी, तत्वज्ञान, लाईफ स्किल डेव्हलप केलं. अशा प्रकारे आमच्यात त्यांनी इंटरेस्ट निर्माण केला. हे लक्षात आलं तुमच्या? आता आपण नेक्स्ट स्लाइड कडे वळूया. एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. कोण सर आहे तिथे त्या शाळेतले सांगा बरं? तर लेखकाला कोणाची आठवण येते? भावे सरांची. त्यांनी एक एक्सपेरिमेंट करून दाखवला. भिंगाच्या सहाय्यानं, भिंग मीन्स लेन्स, बायनोक्युलर्स आपण ज्याला म्हणतो, भिंग असतं ना ज्याच्यात आपल्याला एकदम वस्तू अशी जवळ दिसते, पहा मोठे टाईपची अक्षरं दिसतात. ज्यांना दिसत नाही ते ती लेन्स वापरतात. भिंगांच्या सहाय्यानं सूर्यकिरणाची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं. काय केलं त्यांनी? एके दिवशी शाळेत प्रयोग करून दाखवला की भिंगाच्या सहाय्याने जर सूर्याचे सन रेज एकत्र केले तर कागद जळतो, कागद जलता है, पेपर जलता है. आणि मग त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि ते काय म्हणाले? माशेलकर, तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा, तुम्हाला काहीही जाळता येईल. एकीकडे मला त्यांनी एकाग्रतेचा त्यांनी मंत्र मिळाला त्यांच्याकडून आणि दुसऱ्याकडे काय मिळालं? विज्ञान समजलं. म्हणजे काय? तर त्यांनी आयुष्याचं मला फार मोठं तत्वज्ञान दिलं, फिलॉसॉफी दिली. की काय म्हटलं त्यांनी? लक्षात घ्या की तुमची ऊर्जा शक्ती, तुमची पॉवर, तुमची एनर्जी काय करा? एकत्र करा. मनाची जर एकाग्रता तुम्ही ठेवलीत तर तुम्हाला काहीही आयुष्यामध्ये करता येईल, लाईफ मध्ये काहीही करता येईल. फक्त तुमच्याकडे जिद्द हवी. मग त्यांना एकीकडे काय मिळालं त्या एक्सपेरिमेंट मधून? एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. पहा आपल्याकडे बऱ्याच वेळेला अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशन नसतं, आपलं लक्ष विचलित असतं. आपण वाचता वाचता आपल्या डोक्यात 10 सगळे विचार येतात, थिंकिंग येतं. तेव्हा त्यांनी एकच तुम्हाला इथे मंत्र सांगितलाय, आयडिया दिलेली आहे की एकाग्रता ठेवा अभ्यास करताना. आणि जर अशी एनर्जी तुम्ही एकत्रित केलीत तुमच्या मनाची तर तुम्हाला आयुष्यात काहीही करता येईल. तुम्ही खूप मोठे व्हाल, खूप पुढे जाल, लाईफ तुमचं सक्सेस होईल. म्हणजे एकाग्रतेचा मंत्रही मिळाला आणि दुसरीकडे विज्ञानही समजलं. लक्षात येतंय तुम्हाला? आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान, फिलॉसॉफी मला भावे सरांच्या या शिकवणुकीतून गवसलं म्हणजे मिळालं, सापडलं. त्यांना मी कसा विसरू शकतो? त्यांना मी कधीच विसरू शकणार नाही. भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर आणि श्री मालेगाववाला, काही नावं लक्षात ठेवायची आहेत तुम्हाला. लेखकाच्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात लेखकाच्या मेमरीज मध्ये कोण कोण राहिले? भावे सर तर राहिलेच, त्याचबरोबर जोशी सर, शिर्के सर आणि एक नवीन आता नाव आपण ऍड करतोय, श्री मालेगाववाला.
आणि त्याचबरोबर त्यांचे मामा आणि त्यांची आई यांचा त्यांच्या शैक्षणिक जीवनात फार मोठा मोलाचा वाटा होता, हे तुम्ही आज शिकलेला आहातच. या सर्वांनी माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी, आता व्यक्तिमत्व पर्सनल डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व म्हणजे काय? पर्सनल डेव्हलपमेंट. आणि जडणघडण म्हणजे काय? आकार देणे, टू मोल्ड. उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले, व्हॅल्यूज दिल्या, गायडन्स दिलं. आयुष्याच्या उभारणीसाठी मला या शाळेने आणि या शिक्षकांनी मला काय दिली? तर शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. येथे शिदोरी म्हणजे काय? तर दिलेली शिकवण, मिळालेले संस्कार, लाईफ लेसन्स, टीचिंग्स. ऍक्च्युली शिदोरी याचा अर्थ, पूर्वी प्रवासाला जायचे त्यावेळेला काय असे रस्ते हॉटेल्स म्हणा, रेस्टॉरंट किंवा विक्रेते नव्हते. मग अशा शिक्षणासाठी ज्या वेळेला मुलं जायची त्यावेळेला आई घरातले पदार्थ करून त्याला खायला होतील असे ड्राय, चिवडा म्हणा, लाडू म्हणा, भाकरी म्हणा, प्रवासात खाता येईल, भाजी म्हणा, असं बांधून द्यायची. त्याला शिदोरी म्हणायचे. पण इथे शिदोरी म्हणजे काय? संस्कारांची तिजोरी, सॉरी, संस्कारांची शिदोरी. लक्षात येते सगळ्यांच्या? असे संस्कार त्याने असे दिले की आयुष्यभर ते विसरू शकणार नाहीत. लक्षात येते सगळ्यांना? इथे आपण लाईफ स्किल्स समजूया, लाईफ लेसन्स समजूया, टीचिंग समजूया. अशी ही शिकवण, अशी संस्कारांची शिदोरी लेखकाला आयुष्यभर पुरेल अशी या सगळ्यांनी दिली. भावे सर, जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला आणि त्याचबरोबर त्यांची आई आणि त्यांचे मामा, ज्यांचे आयुष्यभर ते उपकार कधीही फेडू शकणार नाहीत. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाची पर्सनल डेव्हलपमेंट, जडणघडण त्यांना मोल्ड करण्याचं काम डॉक्टर माशेलकरांना या सर्वांनी दिले. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला, सेल्फ कॉन्फिडन्स. आपल्याला फाईट करायचं असेल, आपल्याला लढा द्यायचा असेल तर आपल्याला स्वतःवर काय असला पाहिजे? विश्वास असला पाहिजे. जगण्याचे भान दिले, जगण्याचे भान दिले, जाणीव करून दिली जगण्याची, की आपल्याला जगायचं असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी फेस करता आल्या पाहिजेत. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण आणि क्षण आठवतात. क्षण आणि क्षण त्यांना बालपणीचे, कसा मी गरिबीशी सामना केला, कसं माझ्या आईने मला शिक्षणासाठी पैसा उभा केला, कसे कष्ट केले, कसा प्रवेश मिळवून दिला, कसे माझ्या शिक्षकांनी माझ्यासाठी प्रयत्न केले, कसं माझ्या आयुष्याच्या उभारणीसाठी त्यांनी शिदोरी दिली, कसं मार्गदर्शन केलं, कसं संस्कार केले, संघर्षासाठी कसा आत्मविश्वास मिळवून दिला, लाईफ स्किल कसे दिले, जगण्याचं भान कसं दिलं. आणि आज ते त्या मेमरीज फिरून फिरून मला आठवतात आणि प्रत्येक क्षण आठवतो की मी दारिद्र्याशी सामना कसा केला, माझ्या आईने कसा केला. आणि त्यावेळेला माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा, हे माझे संस्कार केंद्र माझ्या पुढे काय राहते? उभे राहते.
संस्कार केंद्र, माझे संस्कार केंद्र, ज्यांनी माझ्यावर व्हॅल्यूज दिल्या, मला जगायला शिकवलं, मला मार्गदर्शन केलं, ते माझ्या डोळ्यापुढे माझी आई, माझे मामा, माझे शिक्षक, माझी शाळा, हे माझे संस्कार केंद्र डोळ्यासमोर आजही उभं राहतं. आणि मला पुन्हा पुन्हा माझं मन त्या शाळेत मी पुन्हा पुन्हा जाऊ लागतो. त्या आठवणी आजही मी विसरू शकत नाही. इतका आज मी मोठा झालो, पण हे जे ऋण असतं ना, ज्याला आपण कृतज्ञ म्हणतो, कृतज्ञ म्हणजे उपकारांची जाणीव असणे, आणि कृतज्ञ म्हणजे कृतज्ञ, घला न हाफ, दोघांमध्ये फरक आहे. कृतज्ञ म्हणजे जाणीव असणे आणि कृतज्ञ म्हणजे उपकारांची जाणीव नसणे. पण आज लेखक कसा आहे या सगळ्यांशी? कृतज्ञ आहे. आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना अशी ऊर्जा शक्ती, असा जागर, अशी एनर्जी पॉवर जाग आणणं, याचं काम लेखकांनी केलेलं आहे तुमच्यामध्ये. आणि तसा ऊर्जा शक्तीचा जागर तुमच्यामध्येही खूप एनर्जी आहे. तुम्ही जर तुमच्या ऊर्जा शक्तीला एकत्र केलं तर तुम्हाला लाईफ मध्ये काही करता येईल. हे जसं भावे सरांनी एक्सपेरिमेंट मधून दाखवलं ना, तशी ऊर्जा शक्ती तुमची एकत्र करा, लाईफ मध्ये तुम्ही काहीही करू शकाल. पण त्यासाठी एक त्याने कानमंत्र दिला, कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता आणि फाईट. परिस्थितीशी फाईट करायला शिका, जिद्द ठेवा. तर माशेलकर जसे मोठे सायंटिस्ट झाले, मोठे वैज्ञानिक झाले, त्यांचं जगभरात नाव झालं, तसं बाळांनो तुम्ही सुद्धा नाव कमवा. हाच संदेश आपल्या या पाठातून आपल्याला मिळतो. माझ्या मते तुम्हाला छान पाठ समजलेला आहे आणि सुंदररित्या तो समजून घ्यायचा आहे. पुढच्या स्लाइड मध्ये आपण वळूया. आणि याच्यामध्ये आपण तुम्हाला मी शब्दार्थ मी नंतर पाठवते, काही वाक्प्रचार आहेत तेही मी तुम्हाला पाठवते. आयुष्य उभारणे, आयुष्याला आकार देणे, टू अनलिफ्ट वन लाईफ. त्यानंतर धीर न सोडणे म्हणजे खंबीरपणे राहणे, खंबीर राहणे, टू बी फर्म. मदतीला धावणे, सहकार्य करणे, टू रश टू समवन्स हेल्प. मनानं श्रीमंत असणे, मनानं मोठा असणे, टू बी जेनियस. आणि संघर्ष झुंजणे. परमप्रिय, अत्यंत प्रिय. परिचयातील नोंद, पाटकोरे एका बाजूवर न लिहिलेले, वन साइड यूज पेपर्स. आपण इथेच थांबूया आणि हा पाठ समजलं असं मी समजते. धन्यवाद. थँक्यू. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण वळूया. हे आता तुम्हाला इथे शब्दार्थ दिसत आहेत, हे संपूर्ण तुम्ही शब्दार्थ पाहून घ्या. आणि त्याच्यानंतर हे संपूर्ण शब्दार्थ आहेत, हे सगळे तुमच्या वहीमध्ये तुम्ही सोडवायचे आहेत, लिहून घ्यायचे आहेत, वहीमध्ये नोट डाऊन करा. त्यानंतर वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ तुम्हाला हे पण वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत. याची काळजी घ्या मुलांनो. धन्यवाद. सेफ राहा. थँक्यू.